साताऱ्याच्या त्या शांत कौलारू घराच्या अंगणामध्ये उडालेला चिखल, विहिरीचे पाणी, भुईमुगाच्या गुड्यांची ती पावसाळी रात्र, जग्गीचा हंटर, सुमित आणि विक्रमशी ती गद्दारी, या सगळ्या भयानक वादळांमधून पार पडल्यानंतर आज मुंबईच्या त्या अवाढव्य द वाईव ऑफिसच्या 15व्या मजल्यावर दुपारचे कोवळे ऊन काचेच्या दावदानातून आतमध्ये येत होते. वातावरण अत्यंत शांत, स्वर्गीय आणि सुरक्षित वाटत होते. मंदारने कावेरीचा हात आपल्या हातामध्ये घट्ट धरून ठेवला होता. कावेरीच्या नाकावरचा गोल चष्मा तिच्या ओल्या डोळ्यांच्या कडेला हलकासा चमकत होता. तिने मंदारच्या हातातल्या त्या मऊ उबदार स्पर्शाचा अनुभव घेतला आणि तिच्या ओठांवर एक अथांग समाधानाचे हसू उमटले. कावेरीने अत्यंत हळू मखमली आवाजात शांतता भंग केली. मंदार, आपण आजवर खूप साऱ्या कठीण परीक्षा दिल्या ना. रेडिओ स्टुडिओतला तो संशय, मुंबईतली ती सुरुवातीची धावपळ, मग साताऱ्यातला तो थरार. मला वाटलं आता या सगळ्या धावपळीला, या रोजच्या वादाला आणि लोकांच्या कारस्थानांना कायमचा पूर्णविराम द्यायची वेळ आली आहे. मंदारने तिच्या डोळ्यांमध्ये पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर आता तो रॉकस्टारचा अहंकार किंवा कसलाही तोरा उरला नव्हता. त्याच्या डोळ्यांमध्ये होता तो फक्त आणि फक्त साताऱ्याच्या मातीत रुजलेला कावेरीसाठीचा अथांग आदर आणि निखळ जीवाभावाचा जिव्हाळा. त्याने टेबलवर ठेवलेला कॉफीचा कप बाजूला सारला आणि तो कावेरीच्या समोर गुडघ्यावर खाली बसला. मंदारने तिचा दुसरा हातही आपल्या दोन्ही हातांच्या कवेमध्ये घेतला. तू जेव्हा पहिल्यांदा माझ्या ऑफिसमध्ये PR मॅनेजर म्हणून पाऊल ठेवलं होतंस ना, तेव्हा मला वाटलं होतं की तू फक्त एक कडक आणि प्रॅक्टिकल मुलगी आहेस. पण जेव्हा तू साताऱ्यामध्ये माझ्या पाठीवरचे हळदीचे डाग पुसलेस, जेव्हा माझ्या पाठीवर हंटरचा वार पडताना तू स्वतःची छाती पुढे केलीस, तेव्हा मला समजलं की तू माझी फक्त मॅनेजर नाहीस, तर तू माझ्या आयुष्याचा श्वास आहेस. मला आता कोणतीही मोठी कॉन्सर्ट नकोय, कोणताही फॅन्सी गाजावाजा नकोय. मला फक्त तुझ्या नावाची आणि माझ्या नावाची जोड हवी आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? कावेरीच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू घळाघळा वाहू लागले. तिने चष्म्याच्या मागून पश्चाताप आणि प्रेमाने भरलेला मंदारचा चेहरा पाहिला. तिने कोणताच विचार न करता खाली वाकून मंदारच्या गळ्याभोवती आपले दोन्ही हात घट्ट आवरले. हो मंदार, मी तुमच्याशीच लग्न करणार. मी लहानपणापासूनच त्या साताऱ्याच्या आंब्याच्या झाडाखाली तुमच्यावर प्रेम करत आले आहे. दोघेही ऑफिसच्या केबिनमध्ये एकमेकांच्या मिठीमध्ये विसावले. केबिनच्या बाहेर उभे असलेल्या राहुलने हे दृश्य पाहिले आणि त्याने आनंदाने टाळ्याच वाजवल्या. संपूर्ण ऑफिसमध्ये एका क्षणामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले होते. कावेरी आणि मंदारने ठरवले होते की त्यांना कोणतीही मोठी, भडक आणि अवाढव्य फॅन्सी मीडिया वेडिंग नको होती. ज्या मुंबईमध्ये आणि ज्या कॉर्पोरेट जगामध्ये त्यांच्यावर खोटे आरोप झाले, तिथे उधळपट्टी करण्यापेक्षा अत्यंत साध्या, पवित्र आणि कायदेशीर मार्गाने म्हणजेच कोर्ट मॅरेज करून एकत्र येण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी साताऱ्याहून सुलभाबाई म्हणजेच कावेरीची आई पहिल्या एसटीने मुंबईमध्ये दाखल झाल्या. कावेरीच्या मावशीच्या घरी सुलभाबाईंनी साताऱ्याचे गावरान पेढे आणि हळदी कुंकवाचे डबे आणले होते. मंदारने जेव्हा सुलभाबाईंच्या पाया पडताना आशीर्वाद घेतला, तेव्हा सुलभाबाईंनी त्याला घट्ट जवळ घेतले. जावई बापू, आज माझ्या मनावरचा सगळा भार उतरला बघा. साताऱ्याच्या मातीमध्ये तुम्ही जे कष्ट केलेत, त्या कष्टाचं फळ आज तुम्हा दोघांना मिळतंय. सुलभाबाईंनी डोळ्यातल्या मायेच्या अश्रूंनी सांगितलं. लग्न ठरले होते दक्षिण मुंबईतील मुख्य निबंधक कार्यालयामध्ये सकाळी 10 वाजता. मंदार, कावेरी, सुलभाबाई, राहुल आणि ऑफिसचे मोजके 5-6 जवळचे मित्र कोर्टाच्या मुख्य इमारतीबाहेर एकत्र आले. हवामान अगदी आल्हाददायक होते. हलकीशी पावसाची सर येऊन गेली होती, ज्यामुळे मुंबईच्या झाडांवर कोवळी हिरवळ चमकत होती. मंदारने आज कोणताही फॅन्सी रॉकस्टारचा टी-शर्ट किंवा जॅकेट घातले नव्हते. त्याने एक साधा, अत्यंत देखणा पांढऱ्या रंगाचा गावरान कुर्ता आणि पायजमा घातला होता. त्याचे लांब केस त्याने मागच्या बाजूला व्यवस्थित बांधले होते. तर दुसऱ्या बाजूला कावेरीने अत्यंत साधी पण सुंदर साताऱ्याची पिवळ्या आणि लाल रंगाची पैठणी साडी नेसली होती. तिच्या नाकावर तोच ओळखीचा गोल चष्मा होता. डोक्यावर साधा गजरा आणि कपाळावर एक छोटी लाल टिकली होती. तिचा हा साधा पण अस्सल भारतीय अवतार पाहून मंदारच्या नजरा तिच्यावरून हलतच नव्हत्या. काय रॉकस्टार सर, आज पुन्हा चिखलात पडायचा विचार आहे का? कावेरीने मंदारच्या जवळ येत नाकावरचा चष्मा हलकासा वर सरकवत मुश्किलपणे विचारले. मंदारने हसून तिचा हात धरला. आज चिखलात नाही, आज थेट तुझ्या प्रेमाच्या समुद्रात बुडायचा विचार आहे मॅनेजर मॅडम.
रजिस्टरच्या हॉलमध्ये जेव्हा ते आत गेले तेव्हा तिथे शांत आणि पवित्र वातावरण होते. टेबलवरचे लग्नाचे अधिकृत सरकारी रजिस्टर उघडून ठेवले होते. मुख्य अधिकाऱ्याने दोघांची नावे विचारली आणि सही करण्यासाठी पेन पुढे केला. पहिली सही मंदारने केली. सही करताना त्याच्या हाताची बोटे हलकीशी थरथरत होती, कारण ही सही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आणि पवित्र निर्णयाची साक्ष होती. त्यानंतर कावेरीने पुढे होऊन अत्यंत खंबीरपणे आणि प्रेमाने आपली सही केली. पण साक्षीदार म्हणून सुलभाबाई आणि राहुलने आपापल्या सह्या केल्या. कायद्यानुसार आणि शासनाच्या नियमानुसार मिस्टर मंदार आणि मिस कावेरी, आता तुम्ही दोघे पती पत्नी म्हणून घोषित होत आहात. रजिस्टर अधिकाऱ्याने हसून अभिनंदन केले. सुलभाबाईंनी साताऱ्याहून आणलेली साधी सोन्याची अंगठी आणि मंगळसूत्र पुढे केले. मंदारने अत्यंत हळुवारपणे कावेरीच्या गळ्यामध्ये ते नाजूक मंगळसूत्र बांधले आणि तिच्या अनामिकेत अंगठी सरकवली. कावेरीने मंदारच्या बोटामध्ये अंगठी घातली. मंदारने तिचे कपाळ हलकेच आपल्या ओठांनी चुंबले. सुलभाबाईंनी दोघांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या आणि त्यांना उदंड आयुष्याचा आशीर्वाद दिला. कुठलाही भडक डीजे नव्हता, कुठलाही मीडियाचा गोंधळ नव्हता किंवा कुठलेही कॉर्पोरेट नखरे नव्हते. फक्त दोन जीवांचे निखळ, पवित्र आणि कायदेशीर मिलन झाले होते. लग्नाचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर मंदारने कावेरीला घेऊन थेट वांद्रे येथील आपल्या समुद्राभिमुख घरी आणले. घर आज सुलभाबाईंनी झेंडूच्या फुलांनी आणि साध्या दिव्यांनी सजवले होते. संध्याकाळचे 6 वाजले होते. वांद्रे बँडस्टँडच्या चौपाटीवरून समुद्राचा थंड वारा खिडकीतून आतमध्ये येत होता. आकाशामध्ये केशरी आणि निळसर रंगाची उधळण झाली होती. सुलभाबाई आणि राहुल पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था पाहण्यासाठी बाहेर गेले होते. अपार्टमेंटमध्ये आता फक्त मंदार आणि कावेरी दोघेच उरले होते. कावेरी बाल्कनीच्या काचेपाशी उभी राहून अथांग समुद्राकडे पाहत होती. तिच्या पैठणीचा साडीचा पदर वाऱ्याने हलकासा उडत होता. मंदार पाठीमागून आला आणि अत्यंत हळुवार पावलांनी तिच्या पाठीमागून येऊन तिची कंबर आपल्या मजबूत हातामध्ये घट्ट कवेमध्ये घेतली. त्याने आपले तोंड तिच्या मानेच्या कोपऱ्यामध्ये लपवले. कावेरीच्या अंगावर एका क्षणामध्ये शहारा आला. तिने मागे वळून मंदारच्या चेहऱ्याकडे पाहिले. मंदारने तिचे नवीन नाव उच्चारले. आजपासून तू फक्त माझी पत्नी नाहीस, तर माझ्या या आयुष्याची कायमची मालकीण आहेस. साताऱ्यामध्ये तू म्हणाली होतीस ना की विश्वासाची वीण संतपणे विणावी लागते. आज ती पूर्ण झाली ग. कावेरीने चष्म्याच्या मागून त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिले. तिने स्वतःहून पुढे येऊन आपले दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती आवळले आणि आपले ओठ मंदारच्या ओठांवर टेकवले. तो सूर्यास्ताच्या प्रकाशामध्ये, समुद्राच्या लाटांच्या आवाजामध्ये घडलेला अत्यंत उत्कट, हळुवार आणि परिपूर्ण प्रेमाचा क्षण होता. मंदारने तिला हळूच आपल्या कवेमध्ये उचलून घेतले आणि तो आतल्या खोलीच्या दिशेने गेला. त्यांच्या नात्यातील सगळा भूतकाळ, ते जुने वाद, ती दुश्मनी आणि अविश्वास आता पूर्णपणे भस्म झाला होता. संतापाचे आणि संशयाचे आणि सुडाचे सगळे जुने ढग विरघळून गेले होते आणि मंदार कावेरीच्या आयुष्यामध्ये लग्नानंतरची एक अत्यंत सुखावणारी, सुंदर आणि रम्य प्रभात उजाडली होती. समुद्रावरून येणारे मंद वाऱ्यासोबत वांद्रे येथील त्या आलिशान अपार्टमेंटमधील झेंडूच्या फुलांचा सुवास मंदारच्या शयनगृहामध्ये रेंगाळत होता. खिडकीच्या रेशमी पडद्यांमधून सूर्याची कोवळी पिवळसर किरणे आतमध्ये येत होती आणि कावेरीच्या नाजूक चेहऱ्यावर पडत होती. कावेरीच्या नाकावर अजूनही तो गोल चष्मा नव्हता. कालच्या संपूर्ण धावपळीनंतर आणि लग्नाच्या सोहळ्यानंतर तिचे केस मंदारच्या छातीवर पसरले होते. मंदारचा मजबूत उजवा हात कावेरीच्या कमरेभोवती घट्ट आवळलेला होता. कावेरीने हळूच डोळे उघडले. समोरच तिचा रॉकस्टार, तिचा नवरा मंदार अत्यंत शांतपणे आणि निष्पापपणे झोपलेला दिसत होता. त्याच्या कपाळावर आलेली लांब केसांची एक लट कावेरीने अत्यंत नाजूकपणे आपल्या बोटांनी मागे सरकवली. कावेरीच्या ओठांवर एक गोड, लाजाळू हसू आले. तिने हळूच बेडवरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला, पण मंदारने झोपेतच तिची पकड अधिकच घट्ट केली आणि तिला स्वतःकडे ओढून पुन्हा छातीशी घट्ट धरले. कुठे चालली आहेस मॅनेजर मॅडम? आज काय पुन्हा कोर्टात जायचंय की साताऱ्याच्या शेणामध्ये शेण उचलायला जायचंय? मंदाने डोळे न उघडताच अत्यंत मऊ आणि आळशी आवाजामध्ये तिच्या कानामध्ये कुजबुजले. कावेरीचे गाल लाजेने लाल झाले. तिने त्याच्या छातीवर हलकी बुक्की मारली. मंदार, सोडा ना. सकाळचे 8 वाजलेत. आई पण उठले असेल. आपण लग्नानंतरच्या पहिल्या दिवशी उशिरा उठलो तर आई काय म्हणेल? आई काहीही म्हणणार नाहीत. मंदाने डोळे उघडून अत्यंत प्रेमाने आणि मखमली नजरेने तिच्याकडे पाहिले. कारण आईला आता माहिती आहे की साताऱ्याचा चिखल साफ करून, जग्गीचा थ्रिलर ड्रामा संपवून आणि एवढ्या मोठ्या कोर्ट मॅरेज नंतर या रॉकस्टारला त्याची खरी राणी मिळाली आहे. आज नो शेड्यूल आणि नो अलार्म. मंदारने पुढे होऊन कावेरीच्या कपाळावर एक हळूवार आणि उबदार चुंबन घेतले. कावेरीने नाकावर चष्मा चढवला आणि हसून त्याच्या कवेमध्ये अधिकच विसावली. थोड्या वेळाने दोघेही तयार होऊन हॉलमध्ये आले. हॉलमध्ये साताऱ्याहून आलेल्या आईनेच म्हणजे सुलभाबाईंनी आधीच पूजेची तयारी केली होती. सुलभाबाईंनी दोघांचे औक्षण केले.
कावेरीच्या पिवळ्या पैठणी साडीतील आणि मंदारच्या साध्या पांढऱ्या कुर्तातील ते जोडपे पाहून सुलभाबाईंच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. जावई बापू आणि कावेरी, आज मला साताऱ्याच्या माझ्या कौलारू घराची आठवण येते, पण तुम्हा दोघांना एकत्र सुखात पाहून वाटतंय की माझी सगळी कर्तव्य पूर्ण झाली. आता तुमची ही संसाराची गाडी अशीच आनंदाने आणि विश्वासाने पुढे धावू दे. सुलभाबाईंनी दोघांच्या डोक्यावर हात ठेवून उदंड आयुष्याचा आशीर्वाद दिला. दुपारी राहुल आणि ऑफिसचे मोजके मित्र घरी आले. त्यांनी साताऱ्याच्या गावरान पद्धतीने बनवलेलं पिठलं भाकरी आणि पुरणपोळीचा बेत आखला होता. ज्या मंदारला एकेकाळी फक्त इटालियन आणि फॅन्सी फूडची सवय होती, तो आज सुलभाबाईंच्या हातची गरम भाकरी आणि ताजी मेथीची भाजी अगदी आवडीने आणि चाखून चाखून खात होता. हे पाहून कावेरीला आतून प्रचंड सुख आणि अभिमान वाटत होता. जेवण झाल्यावर राहुलने मंदारला नवीन गाण्याच्या अल्बमच्या यशाबद्दल बातमी दिली. सर, तुम्ही आणि कावेरी मॅडमने साताऱ्यात असताना रिलीज झालेलं ते गाणं आज संपूर्ण जगभरात नंबर 1 ट्रेंड करतंय. लोक तुमच्या संगीतापेक्षाही तुमच्या साध्या आणि खऱ्या प्रेमाचे चाहते झाले आहेत. मंदारने कावेरीकडे पाहिले आणि तिचा हात आपल्या हातामध्ये घेतला. हे यश माझं नाहीये राहुल, ही साताऱ्याच्या त्या मातीची ताकद आहे आणि माझ्या या मॅनेजरचा विश्वास आहे. कावेरी नसती तर हा रॉकस्टार कधीच संपला असता. संध्याकाळच्या सुमारास पाहुणे आणि राहुल निघून गेले. वांद्रे बँडस्टँडच्या चौपाटीवर संध्याकाळची सुंदर केशरी सायंकाळ उतरली होती. मंदार आणि कावेरी बाल्कनीमध्ये उभे होते. समुद्राच्या मोठ्या लाटा खडकांवर आदळत होत्या आणि थंडगार वारा कावेरीच्या साडीचा पदर उडवत होता. मंदारने पाठीमागून येऊन कावेरीला आपल्या मजबूत मिठीमध्ये घेतले. तिचे डोके आपल्या खांद्यावर टेकून त्यांनी तिच्या नाजूक बोटांमध्ये आपली बोटे गुंफवली. कावेरी, आता सांग, तुला साताऱ्याची ती कौलारू घराची आठवण येते का? मंदारने हलक्या आवाजामध्ये विचारले. कावेरीने मागे वळून मंदारच्या डोळ्यांमध्ये पाहिले. तिच्या डोळ्यामध्ये आता कोणतीही संशयाची किंवा भीतीची सावली नव्हती. साताऱ्याची माती माझ्या हृदयात आहे मंदार, पण माझं घर तिथे आहे जिथे तुम्ही आहात. तुमचा विश्वास, तुमचं हे प्रेम, हीच माझी खरी दुनिया आहे. मंदारने हसून तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये अत्यंत हळूवार आणि दीर्घावधीसाठी समावून घेतले. समुद्राच्या लाटांचा गजर, सूर्यास्ताचे ते गोळे रंग आणि दोघांच्या श्वासांची ऊब या सगळ्यांच्या साक्षीने त्यांच्या या प्रेमाची कथा एका अत्यंत सुंदर, अखंड, परिपूर्ण आणि सुखावह वळणावर कायमची अमर झाली होती. तर मंडळी, आज ही तुमचे ही कथा मालिका या भागावर समाप्त होते. लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन लव्ह स्टोरीसह.